अन्यथा कसबा वावड्यातील समाजकंटकांचा प्रयत्न हाणून पाडू, नागरिकांचा इशारा. कसबा बावडा परिसरात सध्या एक पोस्ट व्हायरल होत असून या पोस्टमुळे सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता सांगत जे समाजकंटक कसबा बावडा परिसरामध्ये सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांचा प्रयत्न कसबा बावडा वासीय हाणून पाडतील असा इशारा नागरिकांनी दिलाय. गेल्या 3 दिवसांपासून कसबा बावडा परिसरामध्ये सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली असून या पोस्ट व्हायरल करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करावी अशी मागणी कसबा बावडा लाईन बाजार परिसरातील नागरिकांनी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्याकडे केली आहे. यावेळी संतोष पाटील, आनंद पाटील, मोहन सालपे, मानसिंग जाधव, युवराज उल्पे यांच्यासह कसबा बावडा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जन्मभूमी असलेल्या या कसबा बावड्यात गेल्या 2 दिवसापासून एक आक्षेपार्ह पोस्ट व्हॉट्सअपवर विविध समाज माध्यमावर फिरत आहे आणि त्या पोस्टच्या संदर्भात त्या पोस्टमध्ये काही चुकीची माहिती, काही कपोलकल्पित माहिती त्या पोस्टमध्ये नमूद केलेली आहे, जेणेकरून येणारा जो दसरा असू दे, दिवाळी असू दे किंवा आगामी निवडणुका असू द्यात, त्या निवडणुकामध्ये या कसबा बावड्यात गुण्यागोविंदानं सर्व समाज नांदतायत, त्या कसबा बावड्यात कुठेतरी जातीय तेढ निर्माण व्हावी म्हणून अशा काही आक्षेपार्ह पोस्ट केल्या गेल्या आहेत. त्या पोस्टची सखोल चौकशी व्हावी आणि या पोस्ट करणाऱ्यावर कारवाई व्हावी म्हणून आज कसबा बावडा ग्रामस्थ आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं आज आपण माननीय जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलेलं आहे आणि निश्चितपणानं याबाबतीत त्यांची ते नक्की कारवाई करतील अशी आम्हाला खात्री आहे. निवडणूक डोळ्यापुढे ठेवून कसबा बावडा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जन्मभूमी आहे आणि या ठिकाणी काही गोष्ट घडली तर त्याचे पडसाद अखंड महाराष्ट्रभर उमटतील या पद्धतीचं हे षडयंत्र रचलं जात आहे आणि याचा आम्ही सर्व कसबा बावडा लाईन बाजार ग्रामस्थ जे आहे ते जाहीर निषेध करतो आहोत. कारण ही भूमी छत्रपती शाहू महाराजांची भूमी आहे आणि सर्व जाती धर्माचे लोक इथं एकत्रित गुण्यागोविंदानं राहत आहेत आणि तरी देखील हे वारंवार असे प्रयत्न चालू आहेत आणि असे जर प्रयत्न करत असतील तर त्याला आम्ही समस्त कसबा बावडा आणि लाईन बाजारातले समस्त नागरिक हे प्रयत्न आम्ही हाणून पाडू शकतो. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.